बंड्या आणि सासू हे कसं काय, म्हणजे आता ते कसा तयार झाला तो बंड्या होय? तो एक फनी म्हणजे काय, मी घरी ना स्नॅपचॅटवर असंच टाइमपास करत होते. म्हणजे घरच्यांचे उगाच बोलता बोलता व्हिडिओ आणि मी माझा केला आधी. मी म्हटलं हे मस्त आहे. मग मी माझा असंच एक लहान मुलीचा केला. मग तिला मी माझं आवडतं नाव दिलं, गौरी. म्हणजे मला गौरी नाव खूप आवडायचं. मी गौरी नाव दिलं. मग मी लहानपणी कशी लिपस्टिक लावून गपचूप साडी दिसायचे वगैरे अशी 1-2 रील केल्या. मग नंतर ना माझ्यात मुलगी कमी आणि मस्ती मुलांची जास्त आहे आतमध्ये. अच्छा. सो मला फार असं वात्रट गोष्टी फार सुचतात. अगदीच कौतुकास्पद आहे. अगं बाई तू काय करते, अरे तुला सांगितलं ना तसं नको ना ग कलू, अशी ती गोड बोलली. मला इतकी इन्स्पायर केलं तर तिने म्हटलं नाही माझा बंड्या असणार रे. नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं सोशल स्टारच्या नव्या कोऱ्या भागात मनापासून स्वागत करते. मंडळी, आजची जी गेस्ट आहे ना ती अगदी खास आहे. म्हणजे खरं तर बालनाट्यापासून सुरुवात झाली आणि आता अल्बम सॉंग्स आणि आता ती कॉन्टेंट क्रिएटर पण आहे. म्हणजे सोशल मीडियामध्ये पण धुमाकूळ घालते. अगदी तुमची उत्सुकता न वाढवता मी नाव सांगते, सुवेधा देसाई गावकर. नमस्कार. छान दिसतेस. थँक्यू. तूही खूप सुंदर दिसते. थँक्यू. सोशल स्टार आपला कार्यक्रम आहे. म्हणजे खरं तर तू अभिनेत्री आहेस आणि आता कॉन्टेंट क्रिएटर पण आहे. हो. सो कॉन्टेंट क्रिएटर आणि अभिनेत्री काय फरक जाणवतो आता? खरं तर मी कॉन्टेंट क्रिएशन मध्ये आले हे एक ऍक्सिडेंट म्हणू शकतो. अच्छा. झालं असं की एकतर अभिनेत्रीच होते. लहानपणापासून मी बालनाट्यापासून काम करत आले आहे. एकांकिका स्पर्धा, गुजराती थिएटर, मराठी थिएटर, प्रायोगिक, रंगभूमीवर सातत्याने काम करत होते. पण ना एक मध्ये काळ आला होता जो टिकटॉकर्सचा होता आणि सोशल मीडिया आणि OTT वाढायला लागलं होतं आणि मी अजिबात ह्या कुठेच नव्हते, सोशल मीडिया साईडला कुठेच नव्हते. अँड झालं का लॉकडाऊन आलं आणि मग तेव्हा पण माझी एक सिरियल चालू होती आणि मग त्या दरम्यान आहे ना कास्टिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या फक्त फॉलोअर्सच्या दृष्टीने व्हायला लागलेल्या. म्हटलं अरे काय चाललंय, म्हणजे टॅलेंट बाद में फॉलोअर्स पहिले हे व्हायला लागलेलं. म्हटलं आता गो विथ द फ्लो, आपण ऍक्टर आहोत, आपल्याला बदलावं लागणार. म्हटलं आता मग सोशल मीडियाकडे मी एक, जसं मी स्टेजकडे किंवा कॅमेरा समोर काम करताना बघते तसंच मी सोशल मीडियाकडे बघते आणि मग माझा हा कंटेंट क्रिएशनचा प्रवास सुरू. अच्छा. तू म्हणाली की ऍक्सिडेंटली हे सगळं झालं. सो धाकधूक होती की बाबा कसं होणार आहे, कारण आधी काहीच माहित नाहीये आणि टिकटॉकर्स जे काही म्हणजे त्यांची म्हणजे कसं त्यात इतकं ते हे करतात ना, सो असं काहीतरी ते म्हणजे मला जेव्हा कळलं की मला लोक सांगायला लागले, म्हणजे मी अगदीच सांगायचं तर मी फोनवर विचारायचे की बाबा माझं काम आवडलंय, हे सगळं झालंय, मग काय प्रॉब्लेम आहे. सुविधा सोशल मीडियाकडे जरा लक्ष दे ग. सुविधा सोशल मीडिया काय तू बघत नाहीस का, तू नाही आहेस का. मला कळलं नाही नक्की काय म्हणायचं यांना. मी इंस्टाग्राम वगैरे नव्हते तोपर्यंत तशी ऍक्टिव्ह. ठीक आहे म्हणजे फोटो बिटो टाकायला लागले, टाकले फोटो. ते पण मी फोटो काढणारी मुलगी नाहीये, मी फार फोटो कॉन्शियस आहे. फार कमी फोटो असतात माझे तसे. काय करायचं आता ह्या सगळ्यावर. म्हटलं रॅन्डम ना लॉकडाऊन लागायला लागलेलं म्हणजे तो हे होता आणि एक असंच रिकामे होतो मी आणि नुकतंच त्यावेळेला लग्नही झालेलं. सागर आणि मी आम्ही दोघेही. सागर म्हणजे तुझा नवरा? हो, सागर म्हणजे माझा नवरा जो दिग्दर्शक आहे. सो त्याचंही काम लॉकडाऊनमुळे थांबलं होतं, म्हणजे फिल्मचं काम होतं ते थांबलं. म्हटलं दोन्ही क्रिएटिव्ह लोक घरातच आहेत, सगळे घरात आहेत, करायचं काय. म्हटलं आपण एक स्केचेस करूया, म्हणजे प्रॅक्टिस होते ना एक ऍक्टरची. सो वेगवेगळे कॅरेक्टर करून आपण ट्राय करूया, म्हणजे माझाही अभ्यास होतो त्याचाही टाइमपास पण होऊन जातो, बिझी राहतो. सो मी सुरू केलं. म्हटलं एक अशीच मालवणी मुलगी, आणि मी मालवणी घरात आले, मी मालवणी नव्हते. अच्छा, तू मालवणी नाहीये, तुझं लग्न झाल्यानंतर? मी मालवणी घरात आले. सो मला मालवणी मजा येत होती. घरात सगळे गावात वगैरे फोन करून बोलायचे, त्या मालवणीत बोलायचं, मला मजा यायची. मग मला ते सांगत गेले की असं बोल, मग अशी असते. मग ते कॅरेक्टर एक डेव्हलप केलं. मग हळूहळू त्या एका मुलगी म्हणून केलेलं, मालवणी मुलगी ती मग एक
सासू सूनचं एक स्केच Yes. झालं. मग ते हळूहळू ना ते ऍक्सिडेंटलीच होत गेलं आणि मला कळायच्या आधीच ते व्हायरलही झालं. म्हणजे कळलंच नाही की अरे एवढी व्हायरल आहे. हो, येस येस. तेव्हा मला जरा सोशल मीडिया इंस्टाग्राम कळायला लागलं. व्हायरल होत असताना जेव्हा आपलेच व्हिडिओ आपल्याला कोणी पाठवतं किंवा आपण कोणाच्या स्टेटसवर स्टोरीवर बघतो, काय फिलिंग आहे? मला तसं ऍक्टर म्हणून काही नवीन नाही वाटलं, हा, कारण हा. माझे क्लिप्स तसे हा, यायचे हो, कुठून ना हो. कुठून. पण म्हटलं लोकांना मला सुवेदा किंजल म्हणून व्यतिरिक्त लोक ओळखायला लागली. येस. तर किंजलची छाप इतकी आहे की त्या व्यतिरिक्त कामं येत नव्हती, त्यामुळे मी दुसरीकडे बघत होते. म्हणजे फक्त गुजराती मुलगीच हा. हवी त्यांना, हो. गुजराती मराठीचं कास्टिंग असेल तर सुवेदा देसाई. हे मला थांबवायचं होतं, म्हणून मी खूपसे प्रोजेक्ट घेतलेही नाही 2 वर्ष. सो नंतर मग म्हटलं हे जरा ब्रेक करताय, सो लेट्स गो येस. विथ. आणि यामुळे तू म्हणजे अगदी खुळावलेली सासू आणि बंड्या आणि या सगळ्या गोष्टी तुझं कॅरेक्टरही खूप काय म्हणतात त्याला असं छान उठावदार सगळे, म्हणजे की सुवेदा नाही ही एवढंच नाही करू शकत, या सगळ्या गोष्टी करू शकते. तू आता म्हणालीस की किंजल जी म्हणजे दुनियादारी संपून बरीच वर्ष झाली, पण अजून पण अरे किंजल ना, हा, सुवेदा देसाई येस. किती म्हणजे काय तरी साधारण काय तुझं म्हणजे तेव्हा काही करत होतीस का तू आधी त्या सिरियल्स वगैरे? त्यावेळी तोपर्यंत मी फक्त थिएटर करत होते. ओके. म्हणजे सिरियल करायचे ते कसं एपिसोडिक्स करायचे. अच्छा. हा. कारण माझं गुजराती थिएटर करायचं, त्यामुळे काय असायचं आमचे प्रयोग खूप होते आणि मी दौऱ्यातच असायचे मॅक्झिमम, एक तर इंडियाच्या बाहेर किंवा गुजरातला किंवा Exactly. बँगलोर अशा ठिकाणी सतत प्रयोग असायचे. त्यामुळे कंटिन्युटी वाली सिरियल करणंही शक्य नव्हतं. आणि मग झालं काय, मी अमेरिकेचा माझा एक दौरा होता युएसचा, आणि त्या दरम्यान दिलदोस्तीचं कास्टिंग चालू होतं. आणि माझी मैत्रीण दुनियादारीचं एडिटिंग करायची, प्राची पाथरे म्हणून. अच्छा. ती तिथे संजय दादांच्या ऑफिसमध्ये काम करायची. तर तिने मला सांगितलं अगं ऑडिशन चाललंय, तू ऑडिशन पाठव. मी तिथे अमेरिकेत होते आणि माझ्याकडे साधा तसा फोन नव्हता की बाबा ऑडिशन आपण करून पाठव, छान ऑडिशन करून पाठवावं, ते असं ब्लरी दिसेल असं होतं. आता काय करायचं, मी म्हटलं थांबूया आपण, आलं गेलं, नशिबात असेल तर मिळेल. म्हटलं मी नोव्हेंबरच्या मे की मार्च मध्ये मला सांगितलेलं, जेव्हा गेले होते मी 3 महिन्यांनी आले, 8-9 नोव्हेंबरला आठवतंय मला. एक 4 दिवसांनी मी लगेचच गेले ऑफिसला, विचारलं चालू आहे. मी तिन्ही याचे ऑडिशन दिले. अच्छा. लवेकर सरांनी माझे ऑडिशन घेतले आणि मग मला विचारलं की ते छान ऑडिशन होतं, एक बेस्ट ऑडिशन होतं म्हणून होतं. सर ना इंटरव्ह्यूमध्ये ऑडिशनमध्ये विचारत होते की तुम्ही काय वाचता, तुम्ही काय करता, म्हणजे वाचता काय हे ऑडिशनला फार कमी लोक विचारतात. एक्झॅक्टली. तर अमोल पाटील होता रायटर, आशिष पात्रे पण लिहिणार होता. आशिष पात्रेला मी कॉलेजपासून आमचे सिनियर आहेत, त्यामुळे मी ओळखते. तर मला त्यांनी सांगितलं की तू काय वाचतेस. मी सांगितलं मला फुलं आवडतात, मला रत्मतकरी आवडतात, मला हे असे कथा आवडतात स्पेशली. सो म्हटलं अच्छा, मग सध्या काय करते, कुठून आली. सेट असं असं गुजराती नाटक करून आले. म्हटलं बरं, मग आमचं एक कॅरेक्टर विचार करतो की असं असं ते असणार आहे. ह्याची म्हणजे ती गुजराती आहे पण ती घोलप आहे. किंजलचं पूर्ण आडनाव माहिती नाही सगळ्यांना माहिती आहे का, पण ते किंजल घोलप असं होतं. सो घोलप म्हणजे मराठी, किंजल गुजराती, म्हणजे ती आईच्या वळणावर गेली असं पकडून चालूया. कारण आपल्याकडे आईची मक्तेदारी हवीच घरात तशी. ठीक आहे म्हटलं, मराठी गुजराती हिंदी मिक्स करून काहीतरी करायचं. एक 5-10 मिनिटं घेतली आणि एक आपल्याला ऍक्टर म्हणून इम्प्रोव्हायझेशन आणि एक्झॅक्टली ऑब्झर्व करायची सवय असते. आणि मी खूप मुलींना असं बघितलंय अशा त्या मराठी गुजराती धडगुजरं बोलत असतात आणि खूप फनी वाटतं ते. त्यामुळे मी चल ट्राय करूया. मी आठवते मी कॉल केला, ए अभी तू क्या छे, अभी मैं इधर कभी से बस. खूप काय इम्प्रोव्हाइज केलं 5-10 मिनिटं आणि त्यांना खूप आवडलं. तरी 6 महिन्यांनी फायनल कॉल आला. बापरे. पण आता हा प्रवास तर सुरू आहेच. आता तू मुरांबामध्ये इतकं छान छान कॅरेक्टर्स करतीये, म्हणजे असं कधी असं झालंय का तुला आता वाटतं की या आपल्या सोशल मीडियाचा म्हणजे आता तू जे करतेस त्याचा फायदाच तुला झालाय? हो, म्हणजे मला आता असं वाटतं ते बघूनच कास्ट केलं का असं वाटलं मला. कारण झालं काय, मी जॉईन झाले तिथे मालवणी आधी करायचं नव्हतं. मग नंतर कळलं की हे कॅरेक्टर ज्या दिवशी शूट करणार तेव्हा कळलं की तुला आता सगळंच मालवणीत बोलायचंय. ठीक आहे, मग मी मालवणी मध्ये मी स्क्रिप्ट करते
हा आणि बोलते. मला नॉर्मल मराठी तसं येतं हा. आणि मी मालवणीत बनवते स्क्रिप्ट आणि मग मी हम्म. करते. आणि मग आता ते वेगवेगळे कॅरेक्टर्स बनवून ती येते असं करायला लागले रायटर्स आणि हे. ते मला खूप थँक्यू बोलायचंय त्याच्यासाठी की मला वेगवेगळे एक्सपेरिमेंट इथेही करायला आणि मिळतात. एकाच सिरियल मध्ये, कारण डेली सोपला असं होत नाही नाही. की तुम्ही एक कॅरेक्टर तुम्ही ते वर्षभर किंवा जेवढी सिरियल सुरू आहे तेवढं होत आहे, पण तुला इथे करायला मजा आहे. तिथे खूप मजा. ते म्हणूनच मला म्हणते मी सिरियल शक्यतो टाळत होते Yes. एक हा. मध्यंतरी. दिलदोस्ती नंतर वैजू वगैरे केलं, पण वैजू मिळेपर्यंत वैजू स्टार प्रवाहाला येत हो, होती. हो. त्याच्यात मी कानडी कॅरेक्टर हा हा. तिथे पण मला असं झालं की गुजरातीच करतो, हम्म. कारण की ते इतकं लोकांना आवडतंय की सुविधा तू गुजराती छान करते, सो तू तेच. म्हटलं तेच नाही करायचंय मला, मी ते छान करते पण मी इतरही करू शकते. हा. So मला ते स्वतः सोबत लोकांनाही दाखवायला आवडेल. हम्म. तर म्हणून म्हटलं की नाही, भले तुम्ही 15च्या ऐवजी 5 दिवस लागले तरी चालतील, पण मला वेगळं करा. मग मी त्याचं ऑडिशन दिलं, आवडलं. मग ते कानडी मी शिकत होते त्या दरम्यान, कन्नड. मला अजूनही थोडं फार येत नाही, कन्नड विसरायला होतं कारण की फारच वेगळी लँग्वेज पडते रे. पण एक तुझं नाव सांगायचं तर कसं सांगशील? नाही 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 नाही, भूल गई सब मैं. अच्छा, विसरले. ओके. आता मी नंतर करत होतो. पण ती एक प्रोसेस असते ना, ती एन्जॉय करणं हे खूप म्हणजे कुणाही ऍक्टर साठी फार महत्वाचं खूप असतं मजा आणि येते. एक्स्ट्रीम असतं. आता मला सांग की बंड्या आणि सासू हे कसं काय, म्हणजे आता ते कसं तयार झाला तो बंड्या होई? तो एक फनी म्हणजे काय, मी घरी ना स्नॅपचॅटवर असंच टाइमपास करत होते. म्हणजे घरच्यांचे उगाच बोलता व्हिडिओ आणि मी माझा केला आधी. मी म्हटलं हे मस्त आहे. मग मी माझा असंच एक लहान मुलीचा केला. मग तिला मी माझं आवडतं नाव दिलं, गौरी. म्हणजे मला गौरी नाव खूप आवडायचं. मी गौरी नाव दिलं. मग मी लहानपणी कशी लिपस्टिक लावून गपचूप साडी दिसायचे वगैरे अशी 1-2 रील केली. मग नंतर ना माझ्यात मुलगी कमी आणि मस्ती मुलांची जास्त आहे आतमध्ये. अच्छा. सो मला फार असं वात्रट गोष्टी फार सुचतात अगदीच, कौतुकास्पद आहे ते. आणि म्हटलं आता ते मुलगी नाही करू शकत. म्हणजे नाव काय होतं, बंड्या. म्हटलं पण बंड्या करून बघूया काय होतं. एक्सपेरिमेंट केला. पहिले 2 एपिसोड सांगू युट्यूबचे, तो तोतला नाहीये, तो नॉर्मल बोलतोय. पण नंतर मला लक्षात आलं की अरे ह्याचं आपण जरा डेव्हलप करूया. मग म्हणून तोतल्यामध्ये थोडंसं बोलूया की ना माझी भाची आहे, पुतणी सॉरी, ती स्वानंदी, तिची जीभ जरा जड आहे आणि ती त्याच ह्याची. आता तेव्हा ती सिनियर KG ला काहीतरी होती, पण ती तशीच. म्हणजे अगं बाई तू काय करते, अरे तुला सांगितलं ना तसं नको ना ग कलू, अशी ती गोड बोलली. मला इतकी इन्स्पायर केलं तर तिने. म्हटलं नाही माझा बंड्या असणार रे. सासू कशी काय तयार झाली? तुझी सासू अशी आहे का? सगळेच प्रश्न विचारतात. नाही नाही नाही, इतक्या वाईट नाही, थोडेसे. नाही आई असं नाहीये, असं मस्ती मस्ती बोलते. म्हणजे त्या टिपिकल मालवणी आहेत आणि ते कोकणी सगळे गुण आहेत घरात सगळ्यांमध्ये. तर त्या तितक्या खट्याळ नाही आहेत, थोड्या खट्याळ आहेत. तर तो थोडासा खट्टाळपणा इथून आणि थोडा माझं इम्प्रुव्हायझेशन. छळणं बिळणं नाही होत, मी छळते असं म्हणू शकतो. त्या मला नाही छळत, पण मी छळते. हे तू आता हे करतेस का तर सावराचं जाहीर घरी जायचंय मला, आम्ही जॉईंट फॅमिलीत राहतो. नाही पण तशी ती छान आहे, जर तुम्ही बघत असाल तर असंच. बघा आई ही म्हणते तर आता ते डेव्हलप होत गेलं. म्हणतात ना की आमची एक कन्सेप्ट होती सासू सुनेची, खट्टाळ सासू नाठाळ सून, अशी सागर पिच करत होता चॅनल्सना. ती आणि अजून 1-2 कन्सेप्ट पिच करत होता. पण लॉकडाऊनच्या दरम्यान ते राहिलं, पाईपलाईन मध्ये अडकलं. म्हटलं चल आपण एक्सपेरिमेंट करून बघूया. आणि तेच ऍक्सिडेंटली ते कॅरेक्टर डेव्हलप होणं, ते सगळं सायमल्टेनियस सगळं मिक्स झालं. आणि आई मला मालवणी शिकवायच्या मध्ये मध्ये. म्हणजे घरात त्या बोलायच्या तर मी त्यांना चिडवायचे. किंवा रोज आमच्याकडे दुपारचा फोन असतो 2 वाजता, काय गो जेवलीस, काय करतस, हे रोज असतो. मला रोज का विचारतात, रोज जेवणारच आहे ना. पण
ते असतं, म्हणजे मी कधी अशी गृहिणी बघितली नव्हती तोपर्यंत. आणि माझी आई वर्किंग हा, वुमन, ती 9 to सकाळी 6 to 6 जॉब करणारी पोस्टात. ओके. तर माझे वडीलही गव्हर्नमेंट, हा. त्यामुळे आमचं लहानपण हा. असं कधी घरात फार कोण नाही, Yes. सगळे संध्याकाळी जेवताना भेटायचं, झोपायचं, हा. असं होतं. हम्म. इथे मी पहिल्यांदा बघितलं की हाऊसवाईफ अशी करते असं. हम्म. मला ते खूप मजा वाटली. आणि मग म्हटलं सासू अशीच असली पाहिजे. हा. मला थोड्या आई खूप इन्स्पायर करतात मला. हा. आणि शिकतेस कोणाकडून, नवऱ्याकडून की मालवणी कसं कोण बोलायला जास्त शिकते म्हणजे आता बऱ्यापैकी येते. नाही, पण तरी शब्द काय काय जे असतात. हा, घरी. अच्छा, त्यांना विचारते. हो, म्हणजे काय इथे काही अडलं, कुठची म्हण आहे की इथे काय बसेलो, इथे काय. आमच्या घरात सगळे आम्ही डिस्कस करतो. अच्छा. आणि मग त्यानंतर ते दिसतं. नवऱ्याला येतं मालवणी? हो हो हो, खूप मग सुंदर. आता तुला आल्यानंतर दोघे कन्व्हर्सेशन कसं असतं? नाही, आम्ही फार मालवणीत नाही, मी शक्यतो ना टाळते इतर वेळेला असं हा. बोलणं. हा. कारण ना इतर लँग्वेजेस अडकायला होतं. पण ती एक भूमिका असते ते. म्हणजे मी फार कोणाच्या शिबिरात अशी शिकले नाहीये, लहानपणी शिकले. पण मी खूप लोकांचे इंटरव्ह्यू फॉलो करते, की विजया मेहता किंवा अशा लोकांना मी खूप फॉलो करते. त्या म्हणजे माझ्यासाठी किती गुरु पौर्णिमे, त्या लांबूनही इथून एकलव्य असं आहे ते माझं. सो मी त्यांच्या ह्याच्यातनं एक शिकले की तुम्ही भूमिका आहे ना नेहमी स्टेज आणि त्या ह्याच्यापुरतीच ठेवा. बाहेर आल्यानंतर तुम्ही आपण राहा. असलो Yes. पाहिजे, तर त्या भूमिकेलाही आपल्याला तितकंच देता येतं. एक्झॅक्टली, सो मी एक्झॅक्टली. शक्यतो प्रयत्न करते की कामा व्यतिरिक्त आम्ही नॉर्मलच वागू, म्हणजे तेव्हा मी सुविधा असेल, तर मला माझंही जगता येतं. एक्झॅक्टली. ते कमीत कमी ठेवायचं एवढा मी खूप प्रयत्न करते. आणि हे बेस्ट आहे अगं. त्यामुळे ते म्हणून पण छान होतं आणि तू सुवेदा म्हणून पण छान तशी मला राहू मजा शकते. येते. नंतर एक्झॅक्टली. मला वेगळे कॅरेक्टर शोधता आले, त्याच्यामुळे मी अजून एक तिची मैत्रीण आणली, परबीण म्हणून. एक भाभी करते, कारण की गुजराती लोकांना माझं खूप आवडतं, गुजराती मराठी. हो. सो माझ्या स्केचेस मध्ये एक भाभी असते, तिलाही खूप डोक्यावर घेतात. ती किंजलपेक्षा खूप वेगळी आहे, पण हा तिचा हलका टच किंजल म्हणू शकतो. ती अपडेटेड व्हर्जन ऑफ किंजल आहे. सो तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा. येस. असे खूपसे कॅरेक्टर्स मी त्यामुळे डेव्हलप करू शकले. म्हणजे माझा हा पुढचा प्रश्न अगदीच म्हणजे बरोबर नाहीये, कारण आईला आपले सगळीच मुलं प्रिय असतात. तरी पण कोणतं कॅरेक्टर इथे आहे? इथे मी म्हणाले हा प्रश्न खरं तर चुकीचा आहे, पण तरी मला ना सासू खूपच आवडते ऑफकोर्स, पण बंड्याही आता तितकाच आवडतो. अच्छा, म्हणजे दोघे इक्वल आपण म्हणू हे शकतो. इक्वल, प्लस मला भाभीही तितकीच आवडते. मला ना ते म्हणतात ना, मला नाही येते गो भेदभाव करता, रागवतील. हो, मुलं तेच म्हणत, म्हणजे इक्वल आहे, सगळे इक्वल आहे. सगळे इक्वल. लोकांना काय आवडतं? लोकांना तर म्हणजे एक मला कॉन्फिडन्स असं झालं की मला माहिती नव्हतं की बंड्या मी मुलांसाठी करत नव्हते, लहान मुलांसाठी जेव्हा सुरू केलं. कारण तो एकतर आपली लँग्वेज मी बंड्याची इतकी वात्रट ठेवली, तर पण हळूहळू लक्षात येईल की लहान मुलंच बघतायत. म्हणजे माझा 13 ते 18 मधला जो ग्रुप आहे किंवा त्याच्या आधीचाही एज ग्रुप यायला लागलाय माझ्याकडे. काही लहान मुलं बघतायत यार. आणि मग पेरेंट्स मला सांगायला लागले की तुम्ही असं बोलू नका, आमची लहान मुलं बघतात. अरे यार, मी त्यांच्यासाठी नव्हते बनवत. म्हणजे माझा ऑडियन्स तो नव्हता, कारण ज्या मी यंग लोकांसाठी टार्गेट ठेवलेला. मग जसं जसं कळायला लागलं तसं मी त्याच्या भाषेवर पण कंट्रोल आणलाय, कारण शेवटी माझा मायबाप प्रेक्षक आहे, त्यांच्या पुढे काही नाही. कंट्रोल आणलाय, पण तरी असं होतं. पण ठीक आहे, माझा बंड्या माझा फेवरेट. पण ते ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुला असे फॅन्स भेटत असतील, सो कोणत्या प्रकारचे, आता म्हणजे काय होतं की तू ऍक्टर पण आहेस आणि आता तितकीच तू सोशल मीडियावर पण ऍक्टिव्ह आहे, तर त्यांचा काय प्रतिसाद असतो? म्हणजे आता तुला ते अभिनेत्री म्हणून जास्त हे करतात, अरे ती सिरियल पाहिली की आता कॉन्टेंट क्रिएटर म्हणून? मला भूमिकांमधनं जास्त प्रेम मिळतं. अच्छा. मला सुवेधाला तितकं प्रेम मिळतं की नाही मला माहिती नाही, पण त्यांना नैना आवडते, जे सिरियल टेलिव्हिजन वाला ऑडियन्स आहे त्यांना नैना आवडते. जे सोशल मीडिया फॉलो करतात, युट्यूबचं ऑडियन्स आहे, त्यांना सासू आणि बंड्या भयंकर आवडतो. इंस्टाग्रामचं ऑडियन्स आहे त्यांना वर्सेटाईल आवडतं, पण त्यांना सासू जास्त आवडते, सून जास्त आवडते.
असं वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळा ऑडियन्स झाला माझा. आणि आता ऑडियन्स आपण म्हणतोय फॅन्स तुझे, अशा 2-3 काही प्रतिक्रिया की बॉस ये हिट था यार, असं काही? आणि एकदा ना एक रील केला होता, खूप कॉमेडी करत होते आणि एक रील आम्ही इमोशनल केलेला की सून आहे ना, आपल्याला कधी कधी म्हणतो ना आपण रडतो, उगाच रडायला येतो मुलींना, किंवा काही प्रॉब्लेम असतात जे सून म्हणून किंवा मुलगी म्हणून आपल्याला पॅरेंट्सना सांगताही येत नाही. तशी एक रील बनवली होती आणि मला त्याच्यावर खूप रिप्लाय आले की ताई डोळ्यातनं पाणी आलं. तर अशा काही प्रतिक्रिया येतात ना की जेव्हा आपल्याला जे बोलायचं ते लोकांपर्यंत पोचलं तेव्हा असं वाटलं की हा म्हणजे इथे सोशल मीडियावर येण्याच्या आधी थिएटर करताना मला टाळ्यांची एक सवय होते ऍक्टरला की माझा पंच वाजला, लाफ्टर आला, हा नाही आला म्हणजे आता जेव्हा सोशल मीडियावर जो कमेंट्स मधनं पाऊस पडतो ना प्रेमाचा, तेव्हा मला ती प्रत्येक कमेंट एक टाळी वाजते. ते एक लाईक असतं ते की हा मला आज 2000 टाळ्या मिळाल्या, मला आज 2000 मिळाले. मला मी अशा पद्धतीने ते स्वतःचं समाधान करून घेतो. ओके, त्यामुळे ते म्हणजे फक्त ऑडियन्स तसाच आहे, फक्त ते कन्वर्ट लाईक मध्ये झालं आणि टाळ्या एवढाच फरक आहे. आणि त्या म्हणजे तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जो एक छान कमेंट ना की त्याच्यावर खूप छान अशा कमेंट होत्या की ताई तू नेहमी हसवतेस, आज थोडक्यात रडवलंस. म्हणजे त्याच्यात फक्त रील मध्ये एवढंच होतं की ती रडते आणि मग सासू येऊन हात ठेवते की काही काळजी करू नको, होईल सगळं ठीक म्हणून जे काय. येस, अगदी आपण शेवटच्या टप्प्यावर आलोत आणि जाता जाता सासूबाई सासूला जर त्या खुळावलेल्या सासूला जर बोलायचं असेल सुनेशी, सो ती कसं बोलेल? म्हणजे तर ती आली आहे इथे सोशल स्टार मध्ये, ती सासू आणि सून आता आहे. सो सून आहे एकदम काय करताय यार, प्लीज नीट बसा. आणि हा सो मी सून करते आणि तू ती सासू आहेस. आपण एक छान प्ले करूयात, आम्हाला आवडेल तुला लाईव्ह बघायला. येस, सो तू सासू आहेस आणि मी आता तुला आले घेऊन, तुझी इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, नीट बसा ना प्लीज. भवाने तू मका सांगणार नाही, म्हणजे तुम्ही एकतर असं तुका कळता का कोणाशी बोलतस तू? हाय येऊन तू मका सांगणार? घे बाय कॅमेरा बघतो काय. कशी आहेस गो? तू मका सांगू ना कॅमेरा सांगू माका माहित नव्हता मी असं प्रेमानं हिच्याशी बोलते. माझी लाडाची. सासूबाई तुम्ही आज पहिल्यांदा मेकअप केलाय, जरा कमी करायचा ना. लिपस्टिक केवढी लावली आहे, केवढा केस वगैरे सोडले तुम्ही. जळता माझ्या जळता म्हणजे धूर निघता बघा. खैसून दूर निघता तुमका काय सांगू. पण तरी मी तुमच्यापेक्षा खूप छान आहे. लोकांना इतके गैरसमज असतात ना, तेव्हा मी काय करू. उचल ह्यांका उचल. वा वा वा, खूप खूप कमाल, खूप कमाल. तू आता मगाशी म्हणालीस की माझा टायमिंग थोडा छान आहे, सो मी त्याला करेक्ट करते की तुझा टायमिंग थोडा नाही, खूप छान आहे. म्हणजे इतकं हजरजबाबीपणा ते उत्तर दिलंयस ना, सिरियसली कमाल कमाल. आणि थँक्यू सो मच, खूप छान झाला, फ्रेंडली इंटरव्ह्यू झाला आणि लाईव्ह तुला बघायला मिळालं आम्हाला हे तुझे कॅरेक्टर, तर म्हणजे बात ही कुछ और आहे. थँक्यू सो मच तिथे आलीस, तुझा वेळ दिला. थँक्यू सो मच, मला इथे बोलावलं, आपण छान गप्पा मारल्या, मला खूप मज्जा आली. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तर आमचा इंटरव्ह्यू आज धमाकेदार झाला आणि अर्थात मला खात्री आहे तुम्हालाही आवडणार आहे. आणि जर तुम्हाला आवडला तर सुवेदाला नक्की कळवा कसा झालाय. आणि भेटूयात नव्या सोशल स्टारसह पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.